बाबा बोलवताय बघ, बाबा बोलवताय. लक्ष द्या कुणाल, आता जेवायला दे त्यांना. चला आता आपला प्रवास सुरू झालेला आहे. तिथे समोर आपल्याला जायचंय. मावशी बस ग जरा इथे. मावशी नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी 5:30-6ला निघायचं होतं, पण माझं मन मानत नाही आहे. कुणालच्या वेळेला म्हटलं की थोडंसं जरा उशिरा जाऊया. म्हटलं घरातलं काम थोडंसं करून घेते, म्हणजे खास करून किचनचं, म्हणजे कुणालच्या जेवणाची नाश्त्याची थोडीशी म्हटलं सोय करते जायच्या आधी. आपण काही उशिरा निघालो तरी पण चालून जाईल, असं काही गरजेचं नाही की सकाळी सकाळीच निघायला पाहिजे असं. त्याच्यामुळे आता कुकर लावला आहे मी किचनमध्ये, पण लाईट गेलेली त्याच्यामुळे जरा बाहेर आलेले आहे. नाश्त्याचा विचार चालला आहे की नाश्ता पण पटकन असं बनवून घेते. तो म्हणजे कुणाला असं म्हणतो की आई नको तू जा, मी मॅनेज करीन, पण तरी पण आपलं कसं मन राहत नाही ना. त्याच्यामुळे तर इथे मी आता आले होते, थोडासा शेवग्याचा पाला काढून घेते पटकन. म्हटलं पराठे वगैरे नाही बनवून ठेवते. रात्रीच करायचं होतं, पण रात्री काय काय त्यांना बनवताना खूप असं लेट झालं. म्हणजे गुलाबजामुन वगैरे बघा बनवून ठेवलेत ना, दही लावून ठेवलेलं आहे, म्हणजे असं सगळं थोडं सगळं तयारी करून ठेवलेलं आहे असं 2 दिवसाची. त्याच्यामुळे फारशाची काही चिंता नाही आहे असं. आणि असं पण त्याला असं काय खाऊसं वाटलं तर बघ आपली स्कूटी आहे, तो घेऊन मार्केटमध्ये पण असं जाऊ शकतो. जर का स्कूटी वगैरे नसती तर जरा अडचण झाली असती असं. तर चला पटकन आता करून घेते, तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. अजून बॅगसुद्धा भरलेली नाही आहे. आता बॅग काय 1-2 जोडी कपडे भरायचे, त्याच्यामुळे फारसं असं काही भरायचं नाही, पण बाकीचं खाण्यापिण्याचं थोडंसं भरायचं सामान. म्हणजे आता ही रानभाजीवरून थोडीशी काढून घ्यायचे, चहाची पात वगैरे असं, ते तुम्हाला मी दाखवते नंतरला. कुणालच्या बाबांना सांगते काढायला, ते आता गेले आंघोळीला. तर द्विधा मनस्थितीमध्ये होते मी की जाऊ का नको. मला ना कुणालची थोडीशी चिंता वाटत होती. म्हणजे दिवसा ठीक आहे, तो एकटा राहू शकतो, पण एकदा संध्याकाळ झाली म्हणजे अंधार झाला तर तो कसा राहील ह्या गोष्टीची मला भीती वाटत होती. आणि त्याच्यामुळेच माझ्या मनामध्ये असं सगळे विचार चालू होते. म्हणजे अगदी जेवण वगैरे होईपर्यंत माझं कन्फर्म नव्हतं जाण्याचं. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे की मी कुठे जाते म्हणून. म्हटलं कन्फर्म सगळं होऊ देत, माझ्या मनाची तयारी होऊ दे, आणि मग म्हटलं तुम्हाला मी सांगीनच. चला थोडीशी तुम्हाला तयारी दाखवते. हे शेवग्याचे पराठे बनवून ठेवले कुणाला नाश्त्यासाठी. ह्यात जेवण डाळ भात वगैरे असं बनवून ठेवलं आहे कुकरमध्ये, आणि हे भाग्याचे चिकन मी थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे. आता बाहेरचं दाखवते. हे बघा कुणाल काय पितोस? कॉफी. त्याला म्हटलं जरा लक्ष दे भाग्या शेरूकडे. आता दोघं जण खेळायला गेलेत, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. बघते जर का मी जाईपर्यंत आले तर दाखवून. आता इथे बॅग बघा भरून ठेवलेली आहे, त्यात कपडे आहेत आणि ह्यात भरपूर अशा पिशव्या भरलेल्या आहेत. ते तुम्हाला मी नंतरला सांगेन कशासाठी, ते सामान वगैरे खरेदी करायचं ना म्हणून. आणि ही थोडीशी चहाची पात घेतले, अळूची पानं, आणि ह्यात हे कुळथाचं पीठ आहे ना ते, आणि आपल्या घरचा तिखट मसाला असं थोडंसं घेतलं आहे. त्यात आपण पॅक करते. आणि कुणालच्या बाबांनी अजून पण बाहेर काहीतरी चहाच्या पातीचा कंद असतं ना, पण काढून गाडीत ठेवलं आहे. आता हे ह्याच्यामध्ये भरते आधी. काय झालं वाघ्या शेरू? हे बघा बाहेर गेले होते, आता भुंकतायत. काय झालं? कोण नाही? गुरं बिरं आले असतील. काय इथे बाबा बोलवतोय वाघ्या, तो बाबा बोलवतोय बघ, बाबा बोलवतोय बघ. ते बघा कुणालचे बाबा तिथे आहेत. थोडीशी टाकळ्याची ना भाजी काढतायत ते नेण्यासाठी. ये रे ये इथे. काय झालं? कधीपासून दोघं जण भुंकतायत. ये बेटा ये 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 ये. चला जेवायला, चला जेवायला. हां अक्षयच्या आईला बघितलं तेव्हा ते भुंकायला लागले.
कोण नाही, अक्षयची मम्मी आहे. चला घरी, चला घरी. वाघ्या बघतोय बघ कसा, तोंड तर बघ ना वाघ्याचा. कुणाल हा जायचा टाइम आला तरी पण आमच्याकडे अजून कपडेच पॅकिंग चाललेले आहेत. शेरू काय दोघं जण भुंक होते मगाशी, बाप रे. ते लाले आले ना त्याच्यासाठी. ए शेरी म्हणून ते एकाला तर बांधून ठेवलं. आणि चला आता आम्ही निघालो. पुन्हा लक्ष द्या ह्या दोघांकडे. लक्ष दे वाघ्या शेरूकडे. पाण्याचा डबा भरला ना. दोघांकडे लक्ष द्या पुन्हा. आता जेवायला दे त्यांना. हा पहिला चला. आणि तू पण टायमात खा. हा हा हे बघा, हे गुलाबजामुन आता जाता जाता कोणाच्या गुलाबजामुन खायचे त्याच्यामुळे घेतले प्लेटमध्ये. आणि माझ्या अरे देवा मी कुठे आता सांगितलंच नाही. मी चालले माझ्या आईकडे. तर हे 4 आहे ना घेतलेत बांधून. तिला डायबिटीज आहे तरी पण घेतलेत. म्हणजे थोडंसं खाईन ना असं. चांगले झालेत. काल फीडबॅक दिला नाही ना गुलाबजामुनचा. त्यांना आता आठवण झाली की गुलाबजामुन दे मला खायला. आता ते दिसणार नाही तुला. चांगले झालेत. मस्त झाले. हा मग 2 सांगितलेले मी 4 आणलेत. चला निघूया ना. दा कुणाला तू आडा बंद कर. हा प्लेट. हा 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 आडा बंद करून घे. प्लेट देते पटकन. आणि त्या दोघांना पहिला जेवायला द्या वाघ्या शेरूला. तो बघा तिकडे शेरू उभा आहे. बस तयारी चालले. आता निघेपर्यंत किती वाजले? 9 वाजलेले आहेत. म्हटलं 9 वाजले. 9 वाजले की जास्त झाले. हा 9:15 झाले. 9:15 झाले बघा. असं हे मी खाते. चला आता निघूया. मी चाललेली आहे दापोलीला. माहेरी जाते. माहेरी फक्त एका दिवसासाठी चाललेले तरी पण इतकी धावपळ आणि इतकी लगबग. हे 3 जण आहेत ना त्याच्यामुळे जरा जीव मागे अडकलाय. तर चला आता आपला प्रवास सुरू झालेला आहे. तरळे ते दापोली. किती टाइम जाईल पोचायला आपल्याला? 6-7 तास. म्हणजे समजा ना आता 9:15 वाजले. म्हणजे 9:15 झालेत. म्हणजे संध्याकाळ होईल ना पोचायला आपल्याला. 5-4-5 असतील. चला जाऊया. तर प्रवास बघा आमचा सुरू झाला. आणि सगळ्यात आधी आम्ही की नाही नाश्ता करून घेतला. कारण घरातून ज्यावेळेस आम्ही निघालो ना नाश्ता वगैरे काही केला नव्हता. कारण थोडासा उशीरच झाला होता घरातलं सगळं आवरेपर्यंत. नाश्ता करून घेतला आणि मग पुन्हा आम्ही आता वाटेला इथे लागलेलो आहोत. मुंबई गोवा हायवे हा रोड आहे. आणि त्याच्यानंतर कुणालच्या बाबांनी देवरुख मार्गे गाडी काढली. म्हणजे त्यांना एक नवीन रस्ता माहिती पडला होता. म्हणजे हल्लीच त्यांना माहिती पडलं की ह्या मार्गे पण दापोलीला जाण्यासाठी रस्ता आहे. खूप सुंदर रस्ता आणि छान. म्हणजे पटकन वेळेमध्ये आपल्याला पोचायला होईल या विचाराने त्यांनी तिकडून गाडी काढलेली आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की रत्नागिरीच्या इथे काहीतरी टँकर का काहीतरी पलटी झाला होता. आणि त्याच्यामुळे 7 ते 8 तास तो रस्ता बंद होता. हे आम्हाला नंतरला माहिती पडलं घरी पोचल्यानंतर. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजार बघा दिसतोय ना तो देवरुखचा आठवडे बाजार आहे. आणि खूप अशी गर्दी होती बाजारामध्ये. खूप असा मोठा मार्केट आहे तो. आणि मी बघितलं ना मला पण खूप आवडलं. म्हणजे देवरुख साखरपा संगमेश्वर ह्या मार्गे आपल्याकडे गाडी गेलेली आहे. पहिल्यांदाच ह्या मार्गाने मी प्रवास करत होते. म्हणजे कुणालच्या जेव्हा त्याच्या आधी गेले होते पण पहिल्यांदाच मी ह्या मार्गाने प्रवास करत होते. त्याच्यामुळे खूप सुंदर सुंदर गावं की नाही आम्हाला वाटेने जाताना बघायला मिळाली. आता तुम्हाला एक महाविद्यालय दिसेल सायन्स महाविद्यालय देवरुखमधलं. इतकं बघा सुंदर वाटते ते आणि छान वाटत होतं बाहेरून. 1-2 मिनटं आम्ही तिथे थांबलो होतो. बाहेर गार्डनसुद्धा होतं. म्हणजे सायन्स गार्डन असं तिथे लिहिलं होतं. आणि गावच्या ठिकाणी जेव्हा अशी वास्तू बघायला मिळते छानपैकी तेव्हा असं खूप कौतुक वाटतं ह्या विषयाचं. तेच आम्ही गाडी थांबून की नाही बघत होतो की किती सुंदर वगैरे केलेलं आहे बघा. प्रवास करून करून कंटाळा आला. पाऊस नाही आहे ना ऊन आहे त्याच्यामुळे थोडीशी गरमी पण होते. आता आम्ही जरा एक 10 मिनटाचा ब्रेक घेतला. म्हणजे
गाडी संगमेश्वरला थांबले आता. एक 5 मिनटं जरा थांबतो. खूप गरम होतं त्याच्यामुळे थंड्याची बॉटल घेते, ते पितो आणि मग निघालो आम्ही. येतात कुणालच्या बा येतात जरा आले तर त्याच्यानंतर थोड्या वेळाने मग जेवायला आता गाडी थांबेल. बस कुठे थांबायची? चिपळूणला ना. ते बघा आले. गाड्यावर कमी येत नाही ह्या साईडला. तर चिपळूणला आम्ही आता थांबलो आहे जेवणासाठी. भूक लागली जाम आता. तर इथे एक हॉटेल आहे, तिकडं आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. तर जेवलो आम्ही हॉटेलमध्ये आणि तिथून मग बाहेर पडलो लगेच. चिपळूणला जेवलो. आता कॅप्चर नाही केलं कारण त्या हॉटेलमध्ये ना असं भरपूर असा अंधार होता. म्हणजे लाईट बघा ते डीम लाईट असते ना तसं ठेवलं होतं. त्याच्यामुळे बरोबर काही अशा क्लिप वगैरे काही निघाला नाही. त्याच्यामुळे क्लिप आहे ना मी डिलीट करून टाकलेत. तर जेवायचं कारण बाहेर ते पण तुम्हाला सांगते. कारण संध्याकाळी म्हणजे घरी पोहोचेपर्यंत आम्हाला संध्याकाळ होणार होते. म्हणजे 4-4:30 वाजणारच होते. आईचा माझ्या फोन आला होता की जेवण वगैरे मी बनवते म्हणून, पण मी नाही सांगितलं. कारण घरातून बघा आम्ही सकाळी उशिरा निघालो होतो आणि म्हटलं पोहोचेपर्यंत आपल्याला संध्याकाळ तर होणारच. मग इतका उशिरा जाऊन म्हटलं जेवणार कधी आणि काय, त्याच्यामुळे मी नाही सांगितलं की नको आम्ही म्हटलं बाहेरच जेऊया. त्याच्यामुळेच मग आता बाहेर जेवण वगैरे केलं आणि मग आता आपला पुन्हा बघा प्रवास चालू झालेला आहे. आणि फायनली आम्ही काहीतरी 3:30-4:45च्या दरम्यान दापोलीमध्ये एंट्री केलेली आहे. आता तुम्हाला समोर जे क्लिप दिसते ना ती दापोलीची क्लिप आहे. आणि एका ठिकाणी रस्त्याचं काम पण चालू होतं, त्याच्यामुळे दुसऱ्या रस्त्याने म्हणजे कच्चा रस्ता होता ते तिथून आम्हाला गाडी काढावी लागते. एक 10 ते 12 किलोमीटर आम्हाला म्हणजे अंतर आमचं की नाही वाढलं. त्याच्यामुळे अजून थोडासा वेळ आमचा गेला. त्याच्यामुळे कुणालच्या बाबांची थोडीशी चिडचिड झाली होती. कारण तो रस्ता इतका खराब होता ना, म्हणजे ज्या वाटेने आम्ही गेलो ना कच्च्या रस्त्याने इतका खराब रस्ता होता. अगदी दणके देत की नाही गाडी आमची निघाली होती. आणि फायनली बघा आम्ही आता दापोलीला पोचलेलो आहोत. बंगला आहे तो, घर पुढे. हां हे पण चांगलं नवीन झालं नाही घर, आता काम चालू आहे वाटतं. सगळं चेंज झालं आता. हा का डॉगी बघा भुंकतोय. आणि फायनली मी पोचलेली आहे दापोलीला. कुणालच्या बाबा गेलेत पुढे. माझं थोडंसं काम होतं म्हणून मी मागे राहिले होते. आता मी चालले तिकडे समोर बघा आपल्याला जायचं आहे. हे बघा पायवाट. आणि ते बघा तिथे समोर आपल्याला जायचं आहे. पाऊस पडून गेला त्याच्यामुळे वाट बघा ओली आहे. का ती तू जरा उठून पण जरा. हा काली मावशी बस ग जरा इथे. मावशीचा आमच्या व्हिडिओ काढते जरा. हा काय गालबिल वर आले बाप रे, केवढी डबल आईपेक्षा पण डबल झाले. पण हा बेबी घे चाय घे, चाय घे. हा बघा केवढा पाऊस पडतोय इथे बाप रे. रोज एवढा पडतो काय का पाऊस नीता? रोज एवढा पाऊस पडतो? केळी लावलेत का आलेत? हा कुठला आंब्याचं झाड परत नवीन लावला हा? अच्छा हां हां. झाडं मोठी झाली ना आता. तर पाऊस थांबला बघा. म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास भरपूर असा पाऊस पडून गेला आहे. आणि आता घरामध्ये सगळ्यांच्या गप्पा चालू आहेत. रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. मी जरा इथे बाहेर आले होते, थोडंसं म्हटलं बाहेरचं वातावरण बघते आणि म्हटलं तुमच्याशी बोलते. आता काय नाही, फक्त एकच दिवस मी इथे मुक्काम करणार आहे. कारण कुणाल बघा तिकडे एकटा आहे ना, त्याच्यामुळे असं जमणार नाही. असं तो कुणाल जर का जोडीला आला असता ना मग अशी भीती नव्हती. परत वाघ्याशरू पण आहेत ना, त्याच्यामुळे जास्त दिवस काय मी राहणार नाही आहे. एकच दिवस
जमलं तर उद्या पण निघेन मी. म्हणजे आमचं काम एक महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही आलो होतो. जर का ते काम झालं तर उद्या पण कदाचित निघेन मी इकडून. म्हणजे अजून काही नक्की नाही आहे. नाहीतर मग परवा सकाळी कन्फर्म आहे निघायचं इकडनं. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.